बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटी मोठ्याने म्हणाला, आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आल्या आहेत. तू तर म्हणत होती की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार आहेत. अगोदर वाईन शॉप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या. आता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत. वेळ प्रत्येकाची येते. बगळासुद्धा आपली चोच मासे पकडताना एवढी बाहेर नाही काढत जेवढ्या सेल्फी काढताना मुली पोट बाहेर काढतात. बाबा, काय रे, तुझ्या वर्गात सगळेजण पास झाले का? चंदू, हो, आम्ही सगळे पास झालो, पण आमच्या मॅडम मात्र नापास झाल्या. बाबा, मॅडम कशा नापास होतील गाढवा? चंदू, हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवत आहेत. नातू, हॅलो आजी, इंद्रजित बोलतो. आजी, कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू, इंद्रजित बोलतोय म्हटलं. आजी, इंग्रजीत नको रे बाबा, मराठीतच बोल. पोरींनी मिस कॉलला इतकं बदनाम केलं आहे की चुकून कधी मित्राचा मिस कॉल आला तरी आई म्हणते, जा बघ, तुझी राणी तुझी आठवण काढते. काही लोक आपल्याच नाकात आपलेच बोट घालून घराघरा फिरवतात, नाकातून बोट बाहेर काढतात आणि बोटाकडे अशा नजरेने पाहतात जणू काही नाकातून एखादा मोतीच बाहेर आलाय. शिक्षक, बंडू, उठ, मला सांग, 57/8 किती? बंडू, 7. शिक्षक, बाकी? बंडू, बाकी काही नाही, निवांत. गुरुजी, अकबराचा जन्म आणि मृत्यू कधी झाला? बंडू, माहीत नाही. गुरुजी, अरे असे काय करतोस? पुस्तकामध्ये लिहिलं आहे की 1542 1605. बंडू, मला वाटते की तो अकबराचा मोबाईल नंबर आहे.